हा व्हिडिओ ना गुरुवारचा आहे आणि मग सकाळीच हळदीचं लेपन उंबरठ्यापुढं आणि रांगोळी वगैरे मी टाकलेली असते आणि असे सायंकाळच्या वेळी म्हणजे रात्रीच्या वेळी दिवा लावत असते मी. आता हा कन्ना निघाला होता आमच्या इकडं, पावसाळ्याचे दिवस आहेत तर हे सगळं चालूच राहते. आणि मग सकाळी सकाळी तर लेकरांचं खेळणं चालू होतं आणि वातावरण हे खरंच खूप छान झालं होतं आज. आणि आज होता सुट्टीचा दिवस, म्हणजे शुक्रवारचा दिवस होता. दुसऱ्या दिवशीचाच थेट मी व्हिडिओ घेतला. मग मेहंदी घ्यावं म्हणलं, आता वटपौर्णिमा ही जवळ आली, तीच थोडीशी मग तयारी चालू होती वटपौर्णिमेचीच. आता असंही भरपूर दिवस झाले होते मेहंदी लावून, त्याच्यामुळंच म्हणलं चला मेहंदी लावून घ्यावं, म्हणजे केसांची आपल्या ग्रोथ व्यवस्थित होईल त्याच्यामुळंच. आणि अशी अधूनमधून लावत असते मी मेहंदी, थोडी भुरकट केस दिसतात माझे त्याच्यामुळं. मगच मेहंदी वगैरे लावून घेतली मी आणि आता मग पुढचे कामं करायचे होते. थोडंसं आज डीप क्लिनिंगही करून घ्यावं म्हणलं, म्हणजे आपली एकतर मेहंदी वाढते, ते कामही होतात. त्याच्यानंतर मी आणि मग माझं पिल्लू असं कॅलेंडर घेऊन बसला होता आणि त्याच्यावरती बघत होतात आता नेमकं सुट्ट्या कधी आहेत ते. आणि या पक्ष्यांचा किलबिलाट चालूच होता, कारण आता पावसाळ्याचे दिवस म्हणलं की त्यांना खूप छान वाटत असेल, म्हणजे आपल्यासारखंच. आता इथं दुपारच्या वेळी लेकरांचं हे काही चालू होतं. आता टेंट हाऊस मागे काढून ठेवला होता मी, ते भांडून घेत असल्यामुळं. आता ते परत लावणं चालू होतं. आणि असा कोणाकोणाचा पचका झाला आहे ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा, की सगळे कपडे वाळू घातले की लगेच पाऊस आला आणि मग ते कपडे खाली आणावं लागले. आता पावसाळ्यात हे तर चालूच राहते. त्याच्यानंतर मग सगळं आंघोळ वगैरे आवरून मी देवपूजा केली, म्हणजे सासूबाईंनी देवपूजा केली होती. मी माझी नित्यसेवा आणि मग आज शुक्रवार असल्यामुळं आता इथं जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते मी वाचत असते प्रत्येक शुक्रवारी. मग ते वाचून घेतलं, देवाची आरती वगैरे सगळं काही केलं. आणि आता आमच्या गिरणीला नीट करायला आज मुहूर्त लागला आणि फायनली आता ती नीट केली आहोंनी. आता दिवसभर लागलं याला, तर मेकॅनिक बोलवला होता बाहेरचा. त्याच्यानंतर मग तयार झालो होतं आम्ही. आता थोडंसं बाहेर जायचं होतं आम्हाला जेवणासाठी, मावंद होतं एकाच्या घरी, तिथं जायचं होतं. मग आम्ही गोड तयार झालो होतो मायाली दोघीजणी. थोडा वेळ अंगणात बसलो होतो मस्त वातावरणाचा आनंद घेत, आणि थोडंसं रिलॅक्स असलं की आपल्यालाही बरं वाटतं. मग तर फायनली इथं रात्री टेंट हाऊस जोडला. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.